माझ्या घरच्या हायकोर्टानं मला एक निर्णय सुनावला. दिवसा उन्हामध्ये हिंडून फिरून आजारी पडल्यास त्याचा जिम्मेदार तू राहशील. पण माझ्या घरचं तर हायकोर्ट म्हणजे आमची मातोश्री. पण पब्लिकनं कमेंट करून सांगा तुमच्या घरचा हायकोर्ट कोण आहे तर. पण म्हटलं आता तो दिवसा हिंड्या फिऱ्याचा विषय नंतर पाहू. आज रात्रीचा आम्हाला आमंत्रण आहे, कडिसा जाऊन येऊ. मग आम्ही 3 नमुने आलो मलकापुरातल्या हरिकिरण सोसायटी गजानन महाराज मंदिरावर. कडिसा आम्हाला आमंत्रित करेल आहे या निलेश भाऊ फिरकेनं. निलेश भाऊ कडून गुरुवार निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. पण आम्ही जरा उशिरा पोहोचलो. गजानन महाराजांची आरती होऊन पंक्ताईला सुरुवात झाली. पण हे इकडे दर्शनासाठी मोठी लाईन लागेल होती. मग आम्ही पहिले गजानन महाराजांचा प्रसाद घ्यायला पंगत मध्ये बसलो. आणि माझ्या बाजूनं पंगत मध्ये बसेल हे दादा म्हणत मी तुझा फॉलोअर्स आहे रे भो, मला व्हिडिओ मध्ये घे. आणि तिकडे समोरच्या पंगत मध्ये ते दादा हसून राहिले, ते बी आपले फॉलोअर्सच आहे. आणि आजचा प्रसाद काही मस्त होता बरं. आणि मग जेवण झाल्यावर आपली फॅन मंडळी भेटली, त्याला व्हिडिओ मध्ये घेतलं आणि इकडे दर्शन घ्यायला आलो. आणि शांततेत महाराजांचं दर्शन घेतलं. मग आणखी आपले फॉलोअर्स भेटले. मग त्या दादाला व्हिडिओ मध्ये घेतलं आणि मग आम्ही तडून निघालो आणि आलो गुडलक जेंट्स पार्लर वर. अडीसा आपल्या बॉडीगार्डले कटिंग करणं होती. आणि मग सोहम पाटील म्हणे मी बी घेतो कटिंग करून. आणि मग दोघांची कटिंग झाली. आणि मग आम्ही तडून निघालो आणि थांबलो बदाम शेक पियासाठी. आणि तडीसा आपले हे फॉलोअर्स भेटले, त्या दादाले व्हिडिओ मध्ये घेतलं आणि मलकापूरले टाटा बाय बाय करून चाललो आता आम्ही घरी. लवकरच भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये. तर लोक तुम्ही घ्या फॉलो करून.